तर हाय हॅलो कशा आहात आहोत छानच असाल. तर हा जो व्लॉग आहे तर हा आहे मम्मीकडचा. तर मम्मी बघा जी आहे तर ती बऱ्यापैकी किचन ओटावरती चढणे आणि वरच्या सगळं स्टाईल धुणे तर बऱ्यापैकी तिच्याच्याने होत नाही आता. तर मी जर माहेरी गेले तर अशी छोटी मोठी कामं जी आहेत तर ती बऱ्यापैकी करत असते. तुम्ही माहेरी गेल्यावर करता की नाही नक्की सांगा. तर माहेरी गेल्यावरती आरामसुद्धा असतो आणि मम्मी एकटीच असते. अजून दादाचं लग्न नाही झालं आहे, सो मग तिच्या मदतीला कोणी नसतं असं म्हणायला देखील काही हरकत नाही. त्यामुळे तर ती जी आहे तर ती बऱ्यापैकी एकटीच असते. तर त्यामुळे मी गेल्यावरती ही जी क्लिनिंग आहे तर ती बऱ्यापैकी तिला करून देत असते. आणि 2 वीकमध्ये किंवा मंथमध्ये 1-2 वेळा माझं जे आहे तर ते बऱ्यापैकी माहेरी जाणं होतं. बट त्याच्यामागे एक लॉजिक आहे. मी तर खरं सांगते की माहेर हे जवळ नसावं, लांब असावं. कारण माहेर जर जवळ असलं तर खूप दिवस राहता येत नाही. आपण सारखं जातो असं निमित्त होतं सांगायला की तू सारखी जातेस आणि मग कशाला राहतेस. सो त्यामुळे माहेर जर लांब असलं तर नॉर्मली आपण 7-8 दिवस तर सहज राहू शकतो. तर त्यामुळे आपलं जे माहेर आहे तर ते बऱ्यापैकी लांब असावं असं मला तरी वाटतं. किंवा ज्यांचं लांब आहे तर त्यांना असं वाटेल की नाही माहेर जवळ असलं तर माणूस सारखं जातं. बट ठीक आहे सारखं जातं, बट जे राहायला किंवा जे माहेरी राहण्याचे समाधान आहे तर ते बऱ्यापैकी भेटत नाही किंवा होत नाही. किंवा घरचे जे आहेत तर ते बऱ्यापैकी बोलतात की सारखीच जाते, सो कशाला राहते, सकाळी जाऊन संध्याकाळी येणंसुद्धा बऱ्याच वेळा होतं. तर त्या कारणासाठी माहेर जे आहे तर ते बऱ्यापैकी लांब असावं असं मला वाटतं. सो जी स्टाईल होती किचनची तर ती बऱ्यापैकी मी सगळी अशी क्लीन करून घेतलेली. तर बऱ्यापैकी आज क्लिनिंगचा दिवस असं म्हणायला देखील काही हरकत नाही. कारण पप्पांना जे आहे तर ती सुट्टी होती आणि मम्मी पप्पा जे आहे तर ते बाहेर जाणार होते माऊला आणि कौस्तुभला घेऊन. तर ते गेल्यानंतर हे सगळा जो पसारा आहे तर तो मी आवरायला काढला होता. कारण माऊ जर घरी असली तर ती काहीच करू देत नाही. कारण तुम्ही बऱ्याचशा व्लॉगमध्ये बघितलं असेल, ती जेव्हा माझ्यासोबत असते तर बऱ्याचशा वेळा तेव्हा कोणतीच कामं होत नाहीत किंवा झालीही जात नाही. तर छान असा किचन ओटा क्लिनिंग करून झाल्यानंतर भांडी जी आहे तर ती मी घासायला घेतली होती. कारण अगोदर म्हटलं सगळ्या स्टाईल वगैरे घासून घेऊयात आणि मग ही जी भांडी आहे तर ती क्लीन करून घेऊयात. तर त्यासाठी नंतर सगळं झाल्यानंतर आणि अजून जो आहे तो बऱ्यापैकी स्वयंपाक असा पेंडिंग होता. तर तो सुद्धा हे सगळं झाल्यानंतर करायला घेणार होते. तर माहेरी गेल्यानंतर आपण आईला जे आहे तर ते थोडाफार आराम दिला पाहिजे किंवा तिलासुद्धा असं वाटतं आपल्या लहानपणापासून किंवा लग्न झाल्यापासून जे आहे स्त्री ह्या जातीला किंवा बाईला कधीच आराम नसतो असं म्हणायला देखील काय हरकत नाही. कारण सकाळी जे उठलं तर बऱ्यापैकी संध्याकाळपर्यंत तीच कामं करावं लागतात. तर कोणाची आई असू दे, बहीण असू दे किंवा बायको असू दे, त्या स्त्रीला आराम जो आहे तर तो कधीच भेटत नाही. तर आपण जे आहे तर ते बऱ्यापैकी आपल्या आईला ह्या वयात तरी आराम दिला पाहिजे. तर माहेरी गेल्यानंतर कोण कोण स्वयंपाक करतं किंवा ही सगळी घरातली कामं मॅनेज करतं किंवा करतं ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आवर्जून सबस्क्राईब करा. तर छान असे पटकन मी आता भांडी वॉश करून घेते आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. तर फायनली त्यानंतर इथे जे आहे तर ते मी दूध वगैरे गरम करून घेतला आणि त्याचा जो कचरा आहे तर तो पुन्हा किचन ओट्यावरती होता. आणि इथे बघा वाटाण्याचा सीझन तेव्हा जो आहे तर तो चालू नव्हता. हा खूप दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आहे. बट याला एडिट करायला किंवा पोस्ट करायला खूप सारा उशीर झालेला आहे. तर तेव्हा बऱ्यापैकी वाटाण्याचा सीझन चालू नव्हता. सो जे फ्रोजनचे वाटाणे आहेत तर ते आणले होते कारण मी गेले होते दूध घ्यायला म्हणून. आणि आता आहे संध्याकाळची वेळ तर थोड्या वेळामध्ये आराम केला. तर इथे बघा वायर जे आहे चार्जरचे तिथे ती खराब होते किंवा मध्ये जॉईंटला तुटते. आपण ज्या ठिकाणी फोल्ड करतो तिथे बऱ्याच वेळा त्याला चिरा जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही लोकरीचं जे आहे तर त्यावरती विणकाम करू शकता. आणि फायनली सकाळची जी क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर ड्रेस वगैरे सगळे चेंज झाले होते कारण खूप सारी ओली झाले होते त्यामुळे. आणि संध्याकाळच्या वेळेस जे आहे तर ते बऱ्यापैकी मम्मीचं कपाट जे आहे तर ते आवरायला घेतलं होतं. अशा पद्धतीने खूप सारा पसारा जो आहे तर तो ठेवायचा होता. आणि माझेसुद्धा कपडे जे आहेत तर ते बऱ्यापैकी खूप सारे मम्मीकडे झाले होते आणि ते सुद्धा सापडत नव्हते. तर ते सापडायच्या कारणाने जे आहे तर इथे मी क्लिनिंगला घेतलं असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर तोपर्यंत तिकडे जे आहे तर तो मसाला भाताचा कुकर लावलेला आणि संध्याकाळपर्यंत मम्मी ते जे आहे तर ते घरी पोहोचले होते. आणि मध्ये आधेमध्ये जे आहे तर ते माऊला बडबड चालली होती किंवा तिच्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं काम चालू होतं. घरात कितीही जण असले तरी माऊ जी आहे तिला जे करायचं तर ती करतेच. तर लहान मुलंच शेवटी बऱ्यापैकी त्या गोष्टी होणारच किंवा करणारच. आता नाही मग त्यांनी कधी खेळायचं. तर त्यासाठी आजी आजोबांकडे जर गेली तर तिला कोणच ओरडत नाही. मी सोडलं तर तिचे खूप सारे लाड करतात. कारण माझे पप्पा जे आहे तर ते बोलतात की लहान मुलांना ह्याच वयात खेळू द्यायचं असतं, त्यांच्यावरती बर्डन टाकू नको, त्यांना ज्या ॲक्टिव्हिटी करायच्या त्या करू देत. सो त्यामुळे नातवंडांचे जे आहेत तर ते बऱ्यापैकी लाड होतात. आणि
हे सगळं करेपर्यंत जी आहे तर ती बाबांकडेच होते, कारण मी जर माहेरी गेले तर तिला ओरडते बऱ्यापैकी, तिला माहिती आहे. सो त्यामुळे ती माझ्याकडे जास्त नाही येत, पप्पांकडेच असते माझ्या. सो इथे बघा तिचे जे क्वेश्चन जे आहेत तर ते कंटिन्यू चालूच असतात. तिला खूप सारे प्रश्न पडतात. तर आजकालच्या लहान मुलं तुमच्याकडे सुद्धा अशीच आहेत का? ती कमेंट्स करून नक्की सांगा, की त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नको त्या गोष्टींवरती विचार येतो किंवा करतात. तर तुमच्याकडे सुद्धा असेच नमुने आहेत का? ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर आधेमध्ये जे आहे तर ते कुकर लावला होता आणि तो कुकर जे आहे तर ते बघायला जात होते. फायनली सगळं झालं आणि कपडे जे आहेत तर ते अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून ठेवले होते. सो तुम्हाला आजचा व्लॉग बघायला कसा वाटतोय ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते डेली यूजचे कपडे म्हणूयात, तर ते अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवलेले. तर फायनली पुन्हा सगळं जे आहे बेडमधलं उरकून मी आले होते किचनमध्ये आणि आता जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि ऑब्वियसली जेवण झाल्यानंतर आपलं जे रुटीन आहे तर ते पुन्हा किचन क्लिनिंगचं येतं. सकाळीसुद्धा स्वयंपाक झाला नाही कुठे तर किचन आवरून ठेवा आणि संध्याकाळीसुद्धा, कारण सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर जे आहे तर ते क्लिनिंग किचन दिसलं तर खूप छान वाटतं किंवा सकाळचा जो हॅपीनेस आहे किंवा ताजे टवटवीतपणा स्वयंपाक करायलासुद्धा खूप छान वाटतं. तर तुम्हालासुद्धा असंच होतं का? ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर फायनली मी आता सगळं घेणार आहे उरकून. तर आदलेमधले जे व्हिडिओ आहेत बऱ्यापैकी माऊ जे आहे तर ती वैताग देते किंवा चिडचिड करायला लागली तर ते बऱ्यापैकी शूट होत नाही आहेत. तर अशा पद्धतीने जो व्लॉग आहे बऱ्यापैकी मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हीसुद्धा कधीतरी माहेरी गेलात तर तुमच्या आईला अशा प्रकारे आराम देता की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा सांगते आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तर कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून मला सुद्धा कळेन की तुम्ही माझे व्हिडिओ जे आहेत तर ते कुठून बघताय. तर संध्याकाळचे भांडेसुद्धा होते चहाचे. चहा घेतला होता जेवायच्या आधी. तर ते म्हटलं की एकदा सगळे वॉश करून ठेवावं, कारण सारखे सारखे जर भांडे धुतले तर किचन ओटासुद्धा ओला होतो आणि सारखाच तो पुसायला लागतो. तर त्यामुळे ही जी कामं आहे तर ती एकदाच करून घेतली तर आपणसुद्धा निवांत होतो आणि सारखं सारखं तेच काम करून आपण दमूनसुद्धा जात नाही. एक भांडे घासा किंवा 2 भांडे नंतर 3 असे जेवढे भांडे पडतील तेवढे जर आपण सारखेच घासत बसलो तर माणूस जे आहे तर ते बऱ्यापैकी दमलागत वाटतं. म्हणजे काम कमी आणि खूप सारं दमलोय अशा ज्या भावना आहेत किंवा फिलिंग ते आपल्या बॉडीला पोहोचतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर बऱ्यापैकी मला असंच वाटतं. तर त्यामुळे हे जे काम आहे तर ते एकदाच करते. इव्हिनिंगची भांडी आणि नाईटची तर ते मी सोबतच घासते. सो तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि डेली ब्लॉगिंग किंवा गावाकडचे व्लॉग किंवा शेतीचे व्लॉग तुम्हाला कोणते व्लॉग बघायला ज्या खूप सारे आवडतील ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.